ओके बोला. बिहाराच्या धर्तीवरती जे आज आमचे भिक्षू संघ तिथे उपवास आहे त्यांचं, तिथे ते जेवण नाही त्यांना, पाणी नाही त्यांना, इतकं तिथे बसलेले आहे, तिथे उपोषणावर बसलेले आहे. आज आम्हाला इतकं वाईट वाटत आहे की ते एका बुद्धाच्या धर्तीवरतीच बुद्धाच्या जाग्यासाठी आम्ही आज झपाटा होते. आम्हाला इतका त्रास होत आहे. हे बिहार सरकारला अजून केंद्राचं सरकारला दिसत नाही आहे का? अजून का बरं मग तुम्ही जाऊन ते PM आमच्या म्हणतात बाहेर की मैं बुद्ध की धरती से आया हूँ, मैं ये धरती से आया हूँ. अरे लाज करा थोडीशी की कोणत्या धर्तीवर आलेलं आहे. तर कमीत कमी एक जे आमचं बुद्धाचं स्थान आहे त्याला तरी सोडा. त्याच्यावर पण का तुम्ही आपल्या ब्राह्मणाचा राज करता आहात हे तरी थोडंसं आणा, जाणीव घ्या. कारण जर आता बोधगयावरनं हे पेटलं नाही तर तुम्ही लक्षात ठेवा की हिंदू संस्कृती कुठे, अजून कोणती संस्कृती कुठे. अरे एक दिवस असं येणार की पुन्हा भारतातच पूर्ण बुद्ध धर्माचा परचम लहरणार. हे इथून बोधगयापासून सुरू झालेलं आहे. अजून हे आंदोलन असंच थांबणारं नाही आहे. कारण भारतात तर यांनी खूप दाबायचा प्रयत्न केलेला आहे त्या आंदोलनाला, पण जे इंटरनॅशनल लेवलवरती जे आंदोलन पेटलेलं आहे ते काही शांत बसणारं नाही आहे. तर केंद्राची सरकार अजून बिहारचे सरकारला हे समजून जायला पाहिजे की आता आंबेडकरीवादी अजून धम्म जातीचे जे बुद्ध जातीचे लोक आहेत ते आता जागृत झालेले आहेत. म्हणून आमचं बौद्ध विहाराला तुम्ही मुक्त करा, अजून हे ब्राह्मणाच्या चिमुकल्याने बिलकुल पण मुक्त करा. परंतु हे इथलं बिहारचं सरकार भंतेलाच अटक करत आहे, त्यांच्यावर कारवाई करत आहे, याच्याबद्दल काय सांगाल? सर एक गोष्ट सांगू का, बिहारची सरकार जी आहे ती आहे लंगडी सरकार. ती आहे BJP सरकारच्या खांद्यावर चालत आहे. तर जे सेंटर त्यांना आदेश देणार ते बिहार सरकार करणार. म्हणून हे BJP सरकार अजून हे राज्याची सरकार दोघांच्या तिथे काटा फसलेला आहे. कारण यांना आर्थिक मदत कुठून होणार? तुम्ही फक्त बोधगयाच्या नावाने इथून तिथून तुम्हाला जे दान पुण्य येतं इंटरनॅशनल लेवलवर त्याचा तुम्ही बेवरा काय देणार? तर हे जे आहे ना आर्थिक सहायता, काने राम मंदिरवरती तुम्हाला दान भेटते बाहेरचं इथून, तर हे बोधगयाचं जे मंदिर आहे हे फक्त बुद्धाच्या धरती आहे म्हणून तुम्हाला दान दक्षिणा मिळते. अजून तेच तुम्हाला सेंटरला पाहिजे, तेच तुम्हाला राज्याला पाहिजे. जे इंटरनॅशनल लेवलवरती जे बुद्ध विहाराचं तिथे जे त्याचं स्थान आहे युनेस्कोमध्ये ज्याचं स्थान आहे ते तुम्हाला बघवत नाही आहे. म्हणून हे आर्थिक काय आहे तुमचं ते तुम्ही बघा, पण आमच्या धर्माशी अजून आमच्या भावनाशी तुम्ही खेळू नका. आमच्या जे ब्राह्मणाचं तिथे ते तुम्ही जे प्रपंच मानून ठेवलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. अजून BT ॲक्ट जे 1949चा त्याचा आम्ही पूर्ण निषेध करतो. आमच्यासाठी पूर्ण तुम्ही लागू करा. कारण तसं पण जेव्हा 1950 नंतर बाबासाहेबांनी संविधान दिलं तसे त्याच्या आधीचे जे ॲक्ट होते ते तसेच निष्क्रिय झालेले आहेत. ते समजून द्यायला पाहिजे. संविधानाच्या अनुसार आमच्या जातीचं पण हक्क आम्हाला भेटायला पाहिजे. यासाठी आज आम्ही इथे शांती मार्च केलेला आहे. तर मला एक सांगा की ASI ने युनेस्कोने महाबोधी महाविहार हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं बरोबर आहे. आणि जागतिक वारसा स्थळ असल्यानंतर त्याच्यापासून 1 किलोमीटर अंतरापर्यंत कोणतंही बांधकाम करता येत नाही. परंतु इथल्या हिंदुत्ववादी लोकांनी महाबोधी महाविहार परिसरामध्ये 2 मंदिरं बांधली आहेत. तर याच्यावरून आपल्याला हे लक्षात येते की हे ASI डिपार्टमेंट जे आहे पुरातत्व खात्याचा विभाग जे आहे ते काय करत आहे. सर ते जे मी आधी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे हे पुरी मिली भगत आहे सेंटर अजून राज्याची. याचे आर्थिक आहे ते याचा आर्थिक पैसे कमवायचं जरिया आहे बौद्ध विहार म्हटलं महाबोधी बौद्ध विहार बिहारचं. म्हणून आता मी तुम्हाला तेच सांगत आहे सरकार पण पुढे विकलेली गेलेली आहे. पण आता हे चालणारं नाही आहे कारण हे पूर्ण पडदा आता फास्ट झालेला आहे. अजून जनतेच्या समोर आता उघडं पडलेलं आहे.